माझा उपवास असताना तरी सासूने मला घरातली साफसफाई करायला लावली. फक्त 2 केळी खाल्ल्या, वाटीभर खिचडी खाल्ली, वाटीभर दही खाल्ली आणि अर्धी वाटी खजूर खाल्ली आणि बस तेवढ्यावरच आहे मी. आणि आत्ता कुठं कॉफी पिली. मला एवढं कामाला लावलं. चल मी स्टेटसलाच लावते. आईची जागा कधी सासू घेऊ शकत नाही. आज माझा उपवास होता तरी मला जेवण बनवायला लावलं सासूने. मला खूप राग आला आहे. चल मी स्टेटसलाच टाकते की कोणी कोणाचं नसतं सासरी. सासरी कोणी कोणाचं नसतं. आज माझा उपवास आहे. जेवण बनवायला लावलं तर लावलं, परत मला टॅमॅटो जॅम करायला लावला. आजच यांना टॅमॅटो जॅम खायचा आहे का? चल मी स्टेटसला लावते की काय लावू. आई पहिले विचारते बाळा जेवलीस का? आणि सासरी पहिले बोलता आम्हाला जेवायला दे, नाही तर तू खा, नाही तर मर. सर्व काम आवरलं घरामधलं. आज माझा उपवास आहे. जरा खिचडी खाल्ली, केळी खाल्ली, दही खाल्ली तर माझे डोळे लागत आहे आता. आणि ते लोक आता मला 4 वाजता लगेच चहा करायला उठवतील. चल मी स्टेटसलाच लावते. सासरी कोणाचंच कोणाला पडून गेलेलं नसतं. सासर ते सासर असतं, माहेर तर माहेरच असतं. कारण तिथं आईची माया असते. कुठे मला माहिती नाही. कपाटात असेल बघून घ्या. माझी जीन्स कुठं गेली, माझं शर्ट कुठं गेलं, कपाट सोडून काही कुठं पळून जाणार नाही. आई तुमची एका बाजूला ओरडते आणि तुम्ही एका बाजूला. काय चांगलं जीवन, मस्त कॉलेजला जायची, घरी येऊन आयतं जेवण करायची. हे आईला सांगत होती मी लग्न नाही करत. तर मी आता स्टेटसलाच लावते. सर्व व्यक्ती घरातले सासरी कसे असले तरी चालेल, पण नवरा पण त्यांना जाऊन भेटतो. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही कधीही लग्नाचा विचार करू नका. इनफॅक्ट तुम्ही लग्न करू नका. एकटा जीव सदा शिव.